डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, या सेशनमध्ये आपण नेक्स्ट एंडोक्राइन ग्लँड लर्न करणार आहोत आणि त्या एंडोक्राइन ग्लँडचं नाव आहे पिट्युटरी. पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ही एंडोक्राइन ग्लँड आहे. पिट्युटरी या वर्ड रूट कडे जर आपण बघितलं तर दोन वर्ड रूट आपल्याला मिळतात यामध्ये. पिट्युटरीचं वर्ड रूट आहे लॅटिन लँग्वेज मध्ये असणारं पिट्युटा. ठीक आहे. पिट्युटाचा मिनिंग होतो फ्लेम किंवा त्यालाच आपण म्युकस म्हणतो. आता म्युकस आणि पिट्युटरीचं रिलेशन जर आपण बघायला गेलो तर आपल्याला कुठलंही रिलेशन यामध्ये मिळत नाही. पण ज्या काळामध्ये हा वर्ड डिराईव्ह झाला किंवा फॉर्म केला गेला, ही टर्म कॉइन केली गेली पिट्युटरी नावाची, तर त्या इरामध्ये असं कन्सिडर केलं जायचं की हे स्ट्रक्चर म्युकसचं ट्रान्सपोर्टेशन नोज पर्यंत चॅनलाइज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. म्हणून याला पिट्युटावरून पिट्युटरी असं नाव पडलं. राईट. पण बेसिकली जर आपण बघितलं या स्ट्रक्चरचं आणि या मिनिंगचं कुठलंही रिलेशन नाही. देन दुसरा एक रूट आहे ते म्हणजे ग्रीक लँग्वेज मध्ये असणारं. ग्रीक लँग्वेज मध्ये याचा मिनिंग होतो किंवा हा वर्ड आहे हायपोफायसिस. ठीक आहे. हायपोफायसिसचा मिनिंग होतो आउटग्रोथ. ठीक आहे. आउट झालेली ग्रोथ, आउटर ग्रोथ. कशाची? तर ब्रेनची. म्हणून याला हायपोफायसिस असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे झालं याच्या वर्ड रूट बद्दल. आता या पिट्युटरी ग्लँडचं ओरिजिन. नाउ वी विल टॉक अबाउट ओरिजिन. मीन्स ऍज वी हॅव डिस्कस्ड अर्लियर ऑल्सो, म्हणजे कोणत्या जर्म लेअर पासून पिट्युटरी ग्लँड ही ओरिजिनेट झालेली आहे असं जर बघितलं तर पिट्युटरी ग्लँड हेचं ओरिजिन हे ड्युएल आहे. राईट. तर यामध्ये असणारी अँटेरियर पिट्युटरी हा जो रिजन आहे, अँटेरियर पिट्युटरी हा रिजन एंडोडर्मल आहे. हा जो रिजन आहे एंडोडर्मल म्हणजे जर्म लेअरच्या इनर मोस्ट लेअर पासून पिट्युटरीचा अँटेरियर पार्ट हा डिराईव्ह झालेला आहे. तर पिट्युटरीचा पोस्टेरियर पार्ट किंवा पोस्टेरियर रिजन, पोस्टेरियर पिट्युटरी याचं ओरिजिन हे एक्टोडर्मल आहे. याचं ओरिजिन हे एक्टोडर्मल म्हणजे जर्म लेअरचा जो आउटर मोस्ट लेअर आहे त्या आउटर मोस्ट लेअर पासून पोस्टेरियर रिजन किंवा पोस्टेरियर पिट्युटरी ही डिराईव्ह झालेली आहे. सो इट वॉज अबाउट ओरिजिन ऑफ पिट्युटरी ग्लँड. राईट. नेक्स्ट इज लोकेशन ऑफ पिट्युटरी. लोकेशन नेमकं कुठे प्रेझेंट आहे हे स्ट्रक्चर किंवा ही पिट्युटरी नावाची एंडोक्राइन ग्लँड, तर ती आपला स्कल्स स्फिनॉइड बोन, स्कल्स स्फिनॉइड बोन्स, बोनी कॅव्हिटी कॉल्ड सेला टर्सिका. ठीक आहे. लोकेशन कुठे आहे पिट्युटरी या स्ट्रक्चरचं किंवा पिट्युटरी या एंडोक्राइन ग्लँडचं? तर आपला जो आपली ही जी स्कल आहे या स्कल मध्ये असणारं स्फिनॉइड बोन, त्या स्फिनॉइड बोन मध्ये एक बोनी कॅव्हिटी आहे. बोनी कॅव्हिटी म्हणजे एक स्पेस आहे त्या स्फिनॉइड बोन मध्ये आणि त्या स्फिनॉइड बोन मध्ये असणाऱ्या स्पेसचं नाव आहे सेला टर्सिका. या सेला टर्सिका मध्ये पिट्युटरी ग्लँड ही प्लेस्ड आहे. म्हणजे एक्झॅक्ट स्ट्रक्चर किंवा एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला पिट्युटरीचं तिथे मिळतं. किंवा आपण अजून पण तिथे मेन्शन करू शकतो की बिलो दी हायपोथॅलॅमस, बिलो दी हायपोथॅलॅमस म्हणजे हायपोथॅलॅमस या स्ट्रक्चरच्या बिलो पोझिशन मध्ये एक्झॅक्टली पिट्युटरी ही प्लेस्ड आहे. बिलो द हायपोथॅलॅमस अँड अटॅच और connected it through stalk-like
स्ट्रक्चर कॉल्ड इन्फंडिब्युलम. इन्फंडिब्युलम म्हणजे स्कल शिवाय आपण अजून त्याचं लोकेशन काय सांगू शकतो, हायपोथॅलॅमसच्या बिलो पोझिशन मध्ये आहे आणि हायपोथॅलॅमसची पिट्युटरी ही कनेक्टेड आहे एका स्टॉक लाईक स्ट्रक्चरने. स्टॉक लाईक म्हणजे देठासारखी रचना, त्या देठासारख्या रचनेला म्हणतात इन्फंडिब्युलम. म्हणजे इन्फंडिब्युलम थ्रू पिट्युटरी ही हायपोथॅलॅमसशी कनेक्टेड आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पिट्युटरी ही स्मॉल साइज्ड ग्लँड आहे. इट्स स्मॉल साइज्ड ग्लँड, राईट. खूप छोटीशी आहे. किती छोटीशी आहे? अबाउट 1 to 1.5 सेंटीमीटर इन डायमीटर. गेटिंग माय पॉइंट? म्हणजे साधारणतः 1 to 1.5 सेंटीमीटर इतकीच तिची डायमीटर आहे या पिट्युटरी एंडोक्राइन ग्लँडची. ठीक आहे. आणि याचं जे वेट आहे पिट्युटरीचं, वेट इज ओनली 0.5 to 1 ग्रॅम. गेटिंग माय पॉइंट? फक्त 0.5 to 1 ग्रॅम इतकं या पिट्युटरीचं वेट आहे. स्मॉल साइज ग्लँड आहे. सो इट इज क्लिअर दॅट वर्ड रूट, ओरिजिन, लोकेशन. नाउ वी विल टॉक अबाउट स्ट्रक्चर, राईट. स्ट्रक्चर ऑफ पिट्युटरी. जर आपण एक रफ डायग्राम इथे ड्रॉ करू, साधारणतः असं कन्सिडर करू की हा हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमसशी हा एक पार्ट, हा एक पार्ट आणि हे एक स्ट्रक्चर असं आपण इथे ड्रॉ करू. ओव्हरऑल एक रफ डायग्राम मी पिट्युटरीची ड्रॉ करतोय. हा जो पार्ट आहे एंटेरियर पिट्युटरीचा आहे, एंटेरियर पिट्युटरी. देन हा जो छोटासा रिजन आपल्याला इथे दिसतोय तो आहे इंटरमेडिएट पिट्युटरी. आणि हा जो रिजन दिसतोय आपल्याला हा आहे पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरी, राईट. हे जे स्टॉक लाईक स्ट्रक्चर, देठासारखं जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण म्हणू इन्फंडिब्युलम. ठीक आहे. हे आहे इन्फंडिब्युलम. आणि इथेच याच्या सराउंडिंग मध्ये आपल्याला एक असं नेटवर्क फॉर्म झालेलं दिसतंय. ठीक आहे. आपण ऑलरेडी मेन्शन पण केलेलं आहे ते. याला आपण काय म्हणू? हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन्स. ठीक आहे. हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन्स. आणि हे आहे हायपोथॅलॅमस. तर ओव्हरऑल पिट्युटरीचं असं स्ट्रक्चर असतं. गेटिंग माय पॉइंट? सो इट इज अबाउट स्ट्रक्चर. नाउ स्ट्रक्चर ऑफ पिट्युटरी. स्ट्रक्चर बेसिकली पिट्युटरी ही 3 लोब्स पासून फॉर्म झालेली आहे. कंपोज्ड ऑफ 3 लोब्स. ठीक आहे. 3 लोब्स आहेत. कोणते कोणते आहेत 3 लोब्स? कन्सिडर करू आपण. इथे मेन्शन करू आपण. एक आहे एंटेरियर लोब. ठीक आहे. आपण ऑलरेडी मेन्शन केली ही आहे एंटेरियर लोब. देन इंटरमेडिएट लोब. ही छोटीशी, हा जो छोटा रिजन आपल्याला इथे दिसतोय हा आहे इंटरमेडिएट लोब. देन हे आहे पोस्टेरियर लोब. या ठिकाणी असणारी ही आहे पोस्टेरियर लोब. तर असे ह्या
3 लोब्स ह्या पिट्युटरीमध्ये प्रेझेंट असलेले दिसतात. म्हणजे बेसिकली पिट्युटरी या 3 लोब्स पासून फॉर्म झालेली आहे. राईट, हे आहे ओव्हरऑल स्ट्रक्चर याचं. तर यामध्ये हे जे अँटेरियर लोब आहे, अँटेरियर लोबला अजून एक पर्यायी नाव आहे. अँटेरियर लोब याला पार्स डिस्टॅलिस असंही म्हणतात. काय म्हणतात? पार्स डिस्टॅलिस. अल्टरनेटिव्ह टर्म अँटेरियर लोब साठीची. इंटरमिडिएट लोब साठी पार्स इंटरमेडिया हे एक स्ट्रक्चर आहे. पार्स इंटरमेडिया. आणि पोस्टेरियर लोब साठी पार्स नर्वोसा ही ती अल्टरनेटिव्ह टर्म आहे. राईट, तर यापैकी अँटेरियर लोब आणि इंटरमिडिएट लोब यांना कलेक्टिव्हली anterior lobe and intermediate lobe together called as, यांना टुगेदर काय म्हणलं जातं? ॲडिनो हायपोफायसिस. गेटिंग माय पॉइंट? म्हणजे ही अँटेरियर लोब म्हणजे पार्स डिस्टॅलिस, इंटरमिडिएट लोब पार्स इंटरमिडिया यांना कलेक्टिव्हली किंवा एकत्रितपणे ॲडिनो हायपोफायसिस ही टर्म वापरली जाते. गेटिंग माय पॉइंट? देन तर पार्स नर्वोसा किंवा पोस्टेरियर पिट्युटरी is known as न्यूरोहायपोफायसिस. काय म्हटलं जातं या पोस्टेरियर पिट्युटरीला? न्यूरोहायपोफायसिस म्हटलं जातं. राईट. देन ॲडिनोहायपोफायसिस म्हणजे अँटेरियर पिट्युटरी, इंटरमिडिएट पिट्युटरी यांना जे काही आपण ॲडिनोहायपोफायसिस म्हणतो, हे ॲडिनोहायपोफायसिस फॅरिंग्स या स्ट्रक्चरच्या आउटग्रोथच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं किंवा आउटग्रोथच्या फॉर्म मध्ये ते डेव्हलप झालेलं असतं. मी रिपीट करतो, ॲडिनोहायपोफायसिस हे स्ट्रक्चर फॅरिंग्स या स्ट्रक्चरच्या आउटग्रोथच्या फॉर्म मध्ये डेव्हलप झालेलं असतं आणि त्याला ॲडिनोहायपोफायसिस develops as an outgrowth of pharynx. Getting my point? फॅरिंग्सच्या आउटग्रोथच्या फॉर्म मध्ये ॲडिनोहायपोफायसिस हे डेव्हलप झाले. आउटग्रोथ. गेटिंग माय पॉइंट? आउटग्रोथ. ठीक आहे, आउटग्रोथच्या फॉर्म मध्ये डेव्हलप झालेलं असतं आणि त्याला जी टर्म वापरली जाते त्याला राथकेज पाउच म्हणतात. राथकेज पाउच. ठीक आहे, हे ॲडिनोहायपोफायसिस बद्दल. देन तर न्यूरोहायपोफायसिस हे जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतो किंवा पार्स नर्वोसा. बघा, नाव एकाच स्ट्रक्चर साठी असणारे नाव पार्स नर्वोसा, पोस्टेरियर पिट्युटरी किंवा न्यूरोहायपोफायसिस. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर हायपोथॅलॅमस या स्ट्रक्चरच्या डाऊन ग्रोथच्या फॉर्म मध्ये म्हणजे डाऊन साइडने झालेली ग्रोथ या फॉर्म मध्ये हे स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे न्यूरोहायपोफायसिस नावाचं. राईट. सो न्यूरोहायपोफायसिस डेव्हलप्स ॲज अँड down growth of hypothalamus. ठीक आहे. राथकेज पाउच आउटग्रोथ, न्यूरोहायपोफायसिस डाऊन ग्रोथ त्या फॉर्म मध्ये ते डेव्हलप झालेलं आहे. याशिवाय हे हायपोथॅलॅमस हे स्ट्रक्चर या अँटेरियर पिट्युटरीशी किंवा ॲडिनोहायपोफायसिसशी कनेक्टेड आहे.
कसं कनेक्टेड आहे? थ्रू हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन्स. ॲडिनोहायपोफायसिस हे स्ट्रक्चर हायपोथॅलॅमसशी हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन्स थ्रू कनेक्टेड आहे. या मीन्सने, या स्ट्रक्चरमुळे हे दोन रिजन एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर न्यूरोहायपोफायसिस हे स्ट्रक्चर हायपोथॅलॅमसशी डायरेक्टली कनेक्टेड आहे, किंवा आपण इन अदर वर्ड मध्ये काय म्हणू शकतो की हायपोथॅलॅमस या स्ट्रक्चरचाच एक्सटेंडेड पार्ट, विस्तारित भाग म्हणून न्यूरोहायपोफायसिसला कन्सिडर केलं जातं. बेसिकली तो याचाच पार्ट आहे, हायपोथॅलॅमसचाच पार्ट आहे हा न्यूरोहायपोफायसिस. गेटिंग माय पॉइंट? म्हणूनच आपल्याला इथे सुरुवातीला जे मेन्शन केलं होतं आपण की पिट्युटरीचं ओरिजिन हे ड्युएल आहे, एंडो एक्टोडर्मल असं त्याचं ओरिजिन आहे. राईट? सो वी विल सी, ॲज वी हॅव अर्लियर मेन्शन्ड, पिट्युटरी ही मास्टर ग्लँड आहे. ठीक आहे, पिट्युटरी ही मास्टर आहे, तर हायपोथॅलॅमस ही मास्टर्स ऑफ द मास्टर आहे, ॲज वी हॅव मेन्शन्ड अर्लियर. राईट? याशिवाय पिट्युटरीला आपण काय म्हणू? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ हायपोथॅलॅमस. पिट्युटरीला आपण काय म्हणतोय? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ हायपोथॅलॅमस. वाय इट इज सो? असं का म्हणतोय आपण त्याला? ॲज इट कॅरीज the information of hypothalamus to other endocrine glands. दॅट्स वाय आपण पिट्युटरीला काय म्हणतोय? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ हायपोथॅलॅमस. कारण हायपोथॅलॅमस या स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन, यांनी दिलेली इन्फॉर्मेशन ही पिट्युटरी काय करते? अदर एंडोक्राइन ग्लँड्स पर्यंत कॅरी करते. म्हणून आपण या पिट्युटरीला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतोय, मास्टर ग्लँड म्हणतोय. राईट? आता थोडंसं स्पेसिफिकली आपण ॲडिनोहायपोफायसिस म्हणजे पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमिडिया या स्ट्रक्चर बद्दल आपण बोलू. म्हणजे आपण काय बोलणार आहोत? ॲडिनोहायपोफायसिस याच्याबद्दल बोलू. तर ॲडिनोहायपोफायसिस हे फर्दर डिव्हायडेड आहे. कशा कशामध्ये डिव्हायडेड आहे? तर डेफिनेटली आपण मेन्शन करू पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमेडिया, आणि याच्यामध्येच अजून एक छोटंसं स्ट्रक्चर आहे पार्स ट्युबरॅलिस. राईट? पार्स डिस्टॅलिस हे जे स्ट्रक्चर आहे ॲडिनोहायपोफायसिस मध्ये असणारं, हे लार्जेस्ट पोर्शन म्हणजे लार्जेस्ट एरिया हा पार्स डिस्टॅलिस कव्हर करतो. आणि पार्स डिस्टॅलिस हे रिजन पिट्युटरीमध्ये असणारं हे काय करतं? तर 6 टाईपचे हॉर्मोन्स प्रोड्यूस करतं, सिक्रिट करतं. कोणते कोणते हॉर्मोन्स आहेत ते? तर त्याच्यामध्ये एक येतं ग्रोथ हॉर्मोन. पार्स डिस्टॅलिस काय करतंय? ग्रोथ हॉर्मोन सिक्रिट करतंय. ग्रोथ हॉर्मोनच्या नंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे सिक्रिट करतंय. देन ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन हे सुद्धा या अँटेरियर पिट्युटरी म्हणजे पार्स डिस्टॅलिस थ्रू हे काय होतंय? सिक्रिट होतंय. देन LH एक सिक्रिट होतंय याच्यामधून, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. देन FSH आणि PRL म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि प्रोलॅक्टिन हॉर्मोन. हे सर्व हॉर्मोन, 6 टाईपचे हॉर्मोन हे या पार्स डिस्टॅलिस रिजन मधून काय होतात? सिक्रिट होत आहेत. हा मेजर रिजन आहे ॲडिनोहायपोफायसिस मधला. देन पार्स इंटरमिडिया हे ह्युमन्स मध्ये पुअरली डेव्हलप्ड आहे. माणसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं, फार विशेष पद्धतीनं याची वाढ झालेली नसते. हे पुअरली डेव्हलप्ड आहे आणि इट सिक्रिट्स ओनली वन हॉर्मोन अँड दॅट इज मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. एवढंच हॉर्मोन यामधून काय होतं? सिक्रिट होतं, प्रोड्यूस होतं. एवढंच त्याचं काम आहे. खूप छोटंसं एरिया त्यामध्ये आहे. राईट? देन पार्स ट्युबरॅलिस हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर हे इथं प्रेझेंट असतं. पार्स ट्युबरॅलिस हे इनफंडिब्युलम या स्ट्रक्चरचं काय आहे? इनफंडिब्युलम या स्ट्रक्चरच्या कॉलरच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. मी रिपीट करतो,
पार्स ट्युबरॅलिस हे स्ट्रक्चर इनफंडिब्युलमच्या कॉलरच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. आय होप पिट्युटरी ह्या एंडोक्राइन ग्लँडचं ओव्हरऑल स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण वर्ड रूट बद्दल बोललो, मग नंतर लोकेशन नंतर स्ट्रक्चर बोललो आपण. 3 लोब्स पासून त्या बनलेल्या आहेत. कोणते रिजन्स यामध्ये प्रेझेंट आहेत, यापैकी जर आपण बघितलं ॲडिनोहायपोफायसिस हे रिजन पिट्युटरी मधलं लार्जेस्ट रिजन आहे. का? कारण पिट्युटरीचा 75% एरिया हा ॲडिनोहायपोफायसिसने ऑक्युपाय केलाय, कव्हर केलाय, म्हणून हा लार्जेस्ट एरिया आहे. 6 टाईपचे हॉर्मोन्स ते प्रोड्यूस करतं. आय होप मला वाटतंय पिट्युटरी या एंडोक्राइन ग्लँड बद्दलचे सर्व पॉइंट्स आपल्याला क्लिअर झालेले आहेत, ते समजलेले आहेत.